सर्वप्रथम BS स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी घेतलेला एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय, ज्यामुळे शाळेय स्तरावर विविध समित्यांच्या रचनेमध्ये मोठा बदल होणार आहे। शाळेचे कामकाज आतापर्यंत या 15 समित्यांद्वारे केले जात आहे। या 15 समित्यांची दर 1 महिन्याला किंवा 2 महिन्याला सभा घेणे, अहवाल सादर करणे, विविध निर्णय घेणे, या कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यासाठी शासनाने काही समित्यांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयानुसार आता आपल्या शाळेमध्ये ह्या ज्या 15 समित्या आहेत, यापैकी यावरील 6 समित्यांचे विलीनीकरण शाळा व्यवस्थापन समितीमध्ये करण्यात आलेले आहे। आता या सर्वांचे कामकाज शाळा व्यवस्थापन समितीमार्फत केले जाणार आहे। त्यामुळे शिक्षकांना आता 6 वेगवेगळ्या समित्यांसाठी सभा घेण्याची गरज राहणार नाही। त्याचप्रमाणे आणखी या ज्या 6 समित्या आहेत, यांचे एकत्रीकरण करून एक नवीन समिती आपल्याला स्थापन करायची आहे। ती म्हणजे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती। ही कशा पद्धतीने स्थापन करायची, याची रचना, इतर सर्व माहिती आपण आता व्हिडिओमध्ये पाहूया। म्हणजे या शासन निर्णयानुसार आता यापुढे शाळेमध्ये फक्त 4 प्रमुख समित्या असणार आहेत। शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती आणि विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती ही आपल्याला तयार करायची आहे। यात एकूण 12 ते 16 सदस्य असतील। या समितीचे अध्यक्ष हे ग्रामीण भागामध्ये सरपंच असतील आणि शहरी भागामध्ये नगरसेवक असतील। यातील सदस्य म्हणून स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी, शक्यतो महिला प्रतिनिधी घ्यायचे। शाळेतील एक शिक्षक, स्थानिक शिक्षण तज्ज्ञ, बालतज्ञ, आरोग्य सेविका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलीस पाटील, डॉक्टर, वकील, माजी विद्यार्थी, पालक, व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती, मुख्याध्यापक आणि सर्वात शेवटी केंद्रप्रमुख किंवा विस्तार अधिकारी यापैकी एक व्यक्ती। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या ज्या शाळांमध्ये विद्यार्थी ने-आण करण्यासाठी वाहतुकीचा वापर होतो, त्या शाळांनी या समितीमध्ये निमंत्रित सदस्य घ्यायचे आहेत। ते कोणते असणार आहे? वाहतूक निरीक्षक व पोलीस निरीक्षक, तसेच बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी, या 2 सदस्य निमंत्रित सदस्य म्हणून त्या शाळांनी या समितीमध्ये घ्यायचे आहेत। समितीची बैठक दर महिन्यातनं एक वेळेस होणार आहे। जास्तीत जास्त आपण किती बैठक घेऊ शकतात? सदर समिती दर 2 वर्षांनी पुनर्गठित करावी लागणार आहे। समितीचे कार्य आणि नियोजन आपल्याला समोर स्क्रीनवर दिसत आहेत। हे सर्व कार्य आपण स्क्रीनशॉट काढून सुद्धा आपल्या मोबाईल गॅलरीमध्ये सेव्ह करू शकतात। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या 4 ज्या सभा होणार आहेत, ज्या आता शाळेमध्ये कार्यरत असणार आहेत, या 4 सभेचे दर महिन्याचे इतिवृत्त लेखन, प्रोसिडिंग लेखन आणि त्यातील विषय कोणते असणार आहेत, याविषयी दर महिन्याला व्हिडिओ तयार होतील। त्यामार्फत आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्याला नियमित मिळत राहील। अशाच नवनवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय।